नमस्कार मित्रांनो, फायनली 15 शिफ्टमध्ये आपले धर्मादायचे पेपर काल म्हणजे 12 तारखेला संपलेले आहे. आणि आता सगळ्यांपुढे एक प्रश्नचिन्ह आहे की रिस्पॉन्स शीट कधी येणार. म्हणजे सगळे याची वाट बघतायत खूप उत्सुकतेने. तर याची रिस्पॉन्स शीट जवळपास 1 ते 2 हप्त्यामध्ये येण्याचे चान्सेस आहे आणि त्याच्यानंतर आपण ऑब्जेक्शन घेऊ शकतो. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही गोष्टी डिस्कस करणार आहोत, जसं की पेपर कसा होता किंवा मग कट ऑफवरती कोणकोणते फॅक्टर मॅटर करणारे किंवा मग तो किती लागू शकतो. तर नॉर्मलायझेशन होणार आहे का, हा सुद्धा एक मुलांचा प्रश्न असतो. तर नॉर्मलायझेशन होणार आहे. आणि काय होतं नॉर्मलायझेशनमध्ये, सगळ्यांना समान न्याय दिला जातो. म्हणजे की खूप साऱ्या शिफ्टमध्ये हा पेपर झालेला आहे ना, तर मग जवळपास एक 2 ते 2.5 लाख फॉर्म एक्सपेक्टेड आहेत आपल्याला. म्हणजे एवढ्या मुलांनी पेपर दिले. मग पूर्ण 15 शिफ्ट झाल्या, तर त्या सगळ्या मुलांना एका लेवलला आणायचं आहे. म्हणजे ते आणलं जात नाही, पण त्या नॉर्मलायझेशन प्रोसेसमध्ये तसा प्रयत्न केला जातो. कसा, तर पहिल्या शिफ्टच्या मुलाला समजा तुम्ही तिथला टॉपर होता 178चा आणि शेवटच्या शिफ्टचा टॉपर होता 200चा, तर त्या दोघांना एका लेवलला आणलं जातं नॉर्मलायझेशनमध्ये. अशा प्रकारे नॉर्मलायझेशन होतं. त्याचं खूप डिटेलमध्ये डिस्कशन करण्यात काही पॉईंट नाही आहे. जेव्हा ह्या गोष्टी होतील, म्हणजे काय म्हणते आपलं रिस्पॉन्स शीट वगैरे येईल, त्यानंतर आपण बघूयात. ऑब्जेक्शन जास्त मॅटर करणारे, काही काही प्रश्नाला ऑब्जेक्शन घेण्यासारखे होते. स्पेशली मराठीमध्ये 1-2 प्रश्न होते. पुढे आपण डिस्कस करणार आहे की कट ऑफ किती असेल. आता कट ऑफ किती असेल यांना हे असं सांगता येत नाही. जेव्हा रिस्पॉन्स शीट येईल तर त्यानंतर आपल्याला कळेल की मुलांना मार्क्स कसे आलेले. कारण की सरासरी असं होतं ना की पेपर गेल्यानंतर प्रत्येकाला अशी फिलिंग राहते की नाही खूप चांगला गेला आहे, मी आउट ऑफ मारलं आहे, ते आउट ऑफ मारले. भरपूर जण तुम्हाला म्हणाले असतील की मराठी आणि रिजनिंग आउट ऑफ मारले. जेव्हा रिस्पॉन्स शीट येतील ना, तेव्हा आपण बघूयात की किती जणांना आउट ऑफ आले म्हणून त्या 2 विषयामध्ये. आणि दुसरा फॅक्टर असा आहे ना की पेपर सोडवताना आपल्याला नेहमी वाटतं की आपण बरोबर उत्तर टिक करतोय. त्याच्यामुळं तो कॉन्फिडन्स खूप अलग राहतो. आणि सध्या मग आता रिस्पॉन्स शीट येईपर्यंत आहे ना, सगळे एक भपका मार्केटमध्ये काय म्हणतात त्याला, आपण म्हणतो की फुगवतात एक प्रकारे मार्कांचा. फुगवटा निर्माण होतो. आणि त्यामुळे मग त्या वायफळ गोष्टीमध्ये न पडता आपण एक रिस्पॉन्स शीटची वाट बघूयात की कट ऑफ किती लागेल. तरीसुद्धा एक अंदाज आपण इथं घेण्याचा प्रयत्न करू. त्याच्यामध्ये काही फॅक्टर मॅटर करणार आहे की पेपर कसा गेला हा खरंच प्रश्न आहे. आता तलाठीचे जर तुम्ही काही क्वेश्चन बघितले तर तिथं मला तरी लिटरली असं वाटलं की धर्मादायचा पेपर ज्या तलाठीच्या शिफ्ट झाल्या होत्या त्याच्यापेक्षा इझियर साईडला विचारला गेलेला होता. मग ते मराठी असो किंवा रिजनिंग. हां, अजून एक फॅक्टर असा आहे की जे आपलं तलाठी वगैरे किंवा मग इतर सरळसेवा राहतं ना, तिथे मॅथ प्लस रिजनिंग असतं. मॅथ प्लस रिजनिंग. पण इथे फक्त रिजनिंग होतं. आणि रिजनिंगमध्ये सुद्धा त्यांनी कोडिंग डिकोडिंग किंवा मग आपण म्हणू शकतो की ते बॉक्सेसचा प्रश्न विचारला होता की याच्यावर एवढे बॉक्सेस आहे 7 मजले आणि वगैरे अशा गोष्टी विचारलेल्या होत्या, ज्या की फार काही अवघड नव्हत्या. आणि प्रत्येक स्टेपला त्यांनी एक डायग्राम विचारायचा प्रयत्न केलेला आहे, जो की तो पण सोपाच प्रश्न होता डायग्रामवाला सुद्धा. तर भरपूर जणांना रिजनिंगला आउट ऑफ मार्क्स येणार आहे. त्याच्यामुळे तो कट ऑफ डिसाइडिंग फॅक्टर असेल असं मला तरी वाटत नाही. कट ऑफ डिसाइडिंग फॅक्टर मला वाटतं की इंग्लिश आणि जी के जी एस असणार आहे. आता जी के जी एसमध्ये सुद्धा आहे ना, जे सायन्सचे ज्याचे प्रश्न जास्त बरोबर आले, सायन्स किंवा करंटचे, तर ते बाजी जिंकणार आहे, सायन्स आणि करंटवाले. तर याच्यामध्ये सुद्धा कोणत्या मुलांना फायदा होणार आहे, ज्यांनी याच्या अगोदरना MPSCच्या मेन्स दिल्या आहेत त्यांना जास्त फायदा होणार आहे. कारण की करंटचा आता कालच्या शिफ्टला त्यांनी मुख्य सचिव विचारला होता. आणि त्याच्यानंतर जे की म्हणजे की राज्यसेवा मग किंवा कंबाईन मेन्सचे मुलं हे त्यांचे असं तोंडपाठ असतात अशा गोष्टी करंटच्या. किंवा मग बाकीचं त्यांनी एक डिफेन्सचा याचा फुल फॉर्म विचारला होता, एक मिसाईल होती त्याचा, ज्या की गोष्टी खूप अशा काही डिफिकल्ट नाही आहे. म्हणजे की कंबाईनचे किंवा मग राज्यसेवाची मुलं किंवा मग MPSCचं इन जनरल प्रिपरेशन करणारे मुलं जास्त त्याच्यावरती फोकस करतात, मला असं म्हणायचं आहे. आणि पुढे इंग्लिशसुद्धा ज्या मुलांनी मेन्स दिली स्पेसिफिकली MPSCची किंवा मग याची कंबाईनची, तर त्या मुलांना इंग्लिशसुद्धा सोपं जातं. आणि फार काही अवघड असं इंग्लिश त्यांनी विचारलं नव्हतं. याच्यामध्ये फक्त जो एक टॉपिक आहे स्पॉट द एरर आणि दुसरा इडियम्स अँड फ्रेजेसचा, हे 2च थोडेसे म्हणजे त्यांनी आपण म्हणू शकतो की काठिण्य पातळी होती त्या 2 टॉपिकमध्ये. बाकीचे म्हणजे अँटोनम आणि सिनोनम जर बघितले तर ते इझियर साईडलाच होते. तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या आणि ह्या सगळ्या गोष्टी कट ऑफवरती मॅटर करणार आहेत. आता नॉर्मलायझेशन नंतर कळेल आपल्याला की तो किती लागला किती नाही म्हणून, त्याची वाट बघूयात. पण कॉम्पिटिशन टफ आहे. 2 ते 2.5 लाख फॉर्म आलेले. एक जरी सिली मिस्टेक झाली तर चान्सेस खूप कमी आहे की तुमचं होईल नाही होईल. नाहीतर तुमची ॲक्युरसी खूप तगडी पाहिजे. मग त्याला ॲक्युरसी किती पाहिजे तरी पण मला तरी वाटतं की 90च्या आसपास तुमचे प्रश्न आता रॉ करेक्ट यायला पाहिजे रिस्पॉन्स शीटमध्ये तरी.
तर चान्सेस आहे 90वरती 90 क्वेश्चन जर तुमचे करेक्ट असेल तर तुम्ही जवळपास 180च्या आसपास जाता. काही जण यूट्यूबवरती 190 पण सांगताय. जाऊ द्या, जे असेल ते बघूयात आपण. रिस्पॉन्स रेट आल्यानंतर ॲक्युरसी तुमची मॅटर करणार आहे आणि शेवटी नॉर्मलायझेशनसुद्धा मॅटर करतं. आता नॉर्मलायझेशनमध्ये ना एक गेम असतो. तो गेम कसा असतो तुम्हाला सांगतो मी. समजा त्यांनी डिफिकल्ट प्रश्न विचारला, जसं की मी तुम्हाला सांगितलं त्यांनी कालच्या शिपमध्ये ऑरेगॅनोचा एक फॉर्म्युला म्हणूस तर त्याचं एक हे विचारलं होतं की त्याला तो उग्रवास कोणत्या याच्यामुळे येतो. तर तिथे आहे ना ज्या जणांचे तुक्के लागले ना त्या जणांना खूप ॲडव्हान्टेज आहे, कारण की हा प्रश्न फक्त 1% लोकांच्या बरोबर येतो आणि त्या लोकांना मग नॉर्मलायझेशनमध्ये ॲडव्हान्टेज भेटून जातो. तर ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करणार आहे. तर आता आपण फक्त रिस्पॉन्स शीटची वाट बघायची जी की 1 ते 2 हप्त्यामध्ये येणार आहे आणि ते आल्यानंतर परत एकदा मी व्हिडिओ बनवेल की कट ऑफ किती असू शकतो किती नाही. सध्या तरी मी तुम्हाला सांगतोय की एक 90 क्वेश्चनचं तुम्ही पकडून चाला की नेट एवढे तरी तुमचं कॅल्क्युलेशन यायला पाहिजे, तर चान्सेस आहे. आणि इन्स्पेक्टरला जास्त रेस असणार आहे. जे सुरुवातीला आपण म्हणू शकतो की सिनियर क्लर्कचे पेपर झाले ना, त्याचा कट ऑफ तुम्हाला मे बी थोडासा कमी बघायला मिळेल इन्स्पेक्टरपेक्षा, कारण की त्याला कॉम्पिटिशन कमी आहे सिनियर क्लर्कला. तर हा पण फॅक्टर असणार आहे. तर बघूयात आता रिस्पॉन्स शीटची वाट बघूयात. 1 ते 2 हप्त्यामध्ये येण्याचे चान्सेस आहे आणि ते आल्यानंतर परत आपण एकदा एक व्हिडिओ बनवूयात आणि तेव्हा चर्चा करूयात. तुमचा पेपरचा अनुभव कसा होता ते सांगा. आणि अजून एक गोष्ट सांगायची होती की एक जवळपास मला 12-13 दिवस भेटले होते व्हिडिओ टाकण्यासाठी यूट्यूबवरती धर्मादायच्या रिलेटेड. आणि मी काही टॉपिक आयडेंटिफाय केले होते, जसं की 1857चा उठाव होण्या अगोदर 1857चा उठाव होण्या अगोदर काय उठाव झाले होते तो टॉपिक एक होता. 1857चा उठाव एक होता. हे झाले हिस्ट्रीचे टॉपिक. आणि अजून मी याच्यावरती मला वाटतं पॉलिटीचे जे आपले आर्टिकल्स असते त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवलेला होता. त्याच्यानंतर पार्ट्स अनुसूच्यावरती बनवलेला होता. तर जे टॉपिक आहे ना त्याच्यातनं प्रश्न आलेले. आता कालच्या याला आहे ना पायका उठावावरती त्यांनी प्रश्न विचारलेला होता. पायका उठाव जो की ओडिसाला झालेला आहे. पहिल्या शिफ्टला त्यांनी रामपावरती विचारला होता, त्यानुसार मी तो घेतला होता आणि त्याच्यामध्ये मी सगळे उठाव कव्हर केलेले होते. आणि लिटरली मला मुलांचे मेसेज आले की खूप फायदा झाला PDF आणि त्याचा पण. त्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद, तुम्ही जो सपोर्ट केला त्याच्याबद्दल. आणि इथून पुढेही तुम्हाला सहकार्य करण्याची म्हणजे माझा मानस आहे. बघूयात आपण कुठपर्यंत जाता येतो कुठपर्यंत नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.